समस्या आली की कोणी रडत बसतं तर कोणी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतं। असाच यशस्वी प्रयत्न केलाय रत्नागिरीतल्या दीपराजनं। पाहूयात। घरगुती वापरासाठी पवनचक्की आणि सौर ऊर्जेचा वापर केल्याचा हा प्रयोग आहे कोकणातला। दीपराज पारकर, वय वर्ष 37, शिक्षण B.Com। असा आहे या प्रयोगशील तरुणाचा बायोडेटा। कसोब गावाजवळच्या माळरानावर दीपराजनं 4 वर्षांपूर्वी घर बांधायला सुरुवात केली, पण तोवर वीज पुरवठ्यासाठी कुठलीही कंपनी पोहोचलेली नव्हती। अजूनही परिस्थिती जैसे थे आहे। या अडचणीवर दीपराजनं मात केलीये। अपारंपरिक ऊर्जा स्रोत अर्थात हवा आणि उन्हापासून त्यानं वीज निर्मिती केलीये। घरातला टीव्ही, फ्रीज, पंखा, बोरवेल, अगदी दगड फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रेकरला लागणारी वीज निर्मिती यातून होतीये। आणि ही सारी मेहनत दीपराज पत्नीच्या साथीनं करतोय हे विशेष। जिथे वीज पोहोचू शकत नाही तिथे हे स्रोत वापरून तुम्ही आपली म्हणजे हे मिळवू शकता। आपली स्वतःची वीज करून आपण आपलं आयुष्य तिथे आपल्या पद्धतीने स्वावलंबनाने आपण जगू शकतो आणि आपल्या पद्धतीने आपण हवा तसा आणि हवा तेव्हा आपण विजेचा वापर मुबलक म्हणजे जसं काय होईल त्या पद्धतीने आपण वापरू शकतो। वाया जाणाऱ्या किंवा अगदी मोफत निसर्गाची देण असलेल्या वारा आणि उन्हापासून हवी तेवढी वीज निर्मिती त्यानं केली आहे। समस्या आल्यावर रडत बसण्यापेक्षा त्यावर मात करण्याचं काम दीपराजनं केलं। ही बाब सगळ्यांसाठी सकारात्मक ऊर्जा देणारी। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।